नमस्कार मंडळी. तर 16 फेब्रुवारीपासून वेट लॉस चॅलेंज मी घेणार आहे. 10 किलो वेट लॉस चॅलेंज. त्याच्यासाठी भरपूर जण तयार झालेले आहेत. त्यांना माझं वेट लॉसचं रुटीन आणि व्लॉग बघायला आवडतील असं ते कमेंट करतायत. आणि तुम्हीही आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा सोमवारपासून 16 फेब्रुवारीपासून मी दुपारी 1 वाजता माझं पूर्ण दिवसाचं रुटीन टाकणार आहे. तर तुम्ही म्हणाल दुपारी 1 वाजता कसं टाकणार आहे? तर मी आदल्या दिवशीचा रेकॉर्डेड व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, जर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जर आतून कॉन्फिडन्स तुमचा डाऊन असेल किंवा तुम्हाला कुणीतरी जोडीला हवंय असं किंवा जोडीला नाही असं वाटत असेल, तर मी आहे तुमच्या जोडीला. मी माझं प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि 10 किलोचं वेट लॉस चॅलेंज घेणार आहे. त्याच्यासाठी मी 20 चॅलेंजेस आहेत ते घेणार आहे. रोज त्या चॅलेंज विषयी मी लॉंग व्हिडिओमध्ये बोलत जाईल. लॉंग व्हिडिओ आपला 6:30ला येतो संध्याकाळी आणि शॉर्ट व्हिडिओ जिथं की मी रुटीन शेअर करणार आहे तो दुपारी 1 वाजता सोमवारपासून येणार आहे. तर नक्की 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 सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला नक्की फॉलो, रोज कमेंट करा. तुम्हाला पण माझ्याबरोबर जर यायचं असेल या चॅलेंजमध्ये तर तुम्ही सुद्धा तुमचं रोजचं डेली ट्रॅकर ठेवा. रोजचं तुमचं काय खाल्लं वगैरे ते आणि किती वजन आलं ते सांगा. मी तुम्हाला रोज माझं वजन शेअर करणार आहे. त्या नंतर आपण बघू की माझं 10 किलो वजन कमी व्हायला किती वेळ लागतोय. आता मी तुम्हाला सांगते ना, ऑलरेडी मी भरपूर वेट लॉस केलेला आहे, पण मला अजून 10 किलोचं मी वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे. कारण माझा महिन्याचा गॅप पडलाय आणि माझं 1.5 किलो वजन वाढलेलं आहे. आता मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतेय की आता जे 30 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे, असे 20 चॅलेंजेस आहेत, पण आजचा व्हिडिओ आहे तो एका चॅलेंजवर आहे. पहिलं चॅलेंज की रोज 30 दिवस रोज 10,000 पावले चालण्याचं मी चॅलेंज घेणार आहे. एकही दिवस स्किप करणार नाहीये. फक्त संडेला चीट डे असतो आणि संडेला काहीही नसतं, म्हणजे मनमर्जी, आपली मनाची मर्जी. त्यामुळे 10,000 पावले चालण्याचं चॅलेंज घेणार आहे. ते 10,000 पावले चालल्यावर फायदा काय होतो ते पण सांगते. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा की हो मी रेडी आहे, सोमवारपासून मी चॅलेंज घ्यायला रेडी आहे. तुम्हाला 10,000 जमत नसेल तरी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते की मी 10,000 पावले कशी चालते. 10,000 पावले म्हणजे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर होतात. 7 ते 8 किलोमीटर आकडा ऐकूनच आपल्याला वाटतं यो किती, एवढं किलोमीटर चालणं होणार नाही. पण 10,000 पावले जर फास्ट स्पीडनं आणि नॉर्मल स्पीडनं चालले तर किती वेळ लागतो? फास्ट जर चाललं तर 1.5 तास लागतो आणि नॉर्मल जर चाललं ना असं रुटीन आपण, तर 1 पावणे 2 तास लागतात. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट जर ज्याला अजिबातच वेळ नाहीये त्यानं 1.5 तास जर फास्ट चालायला घालवला स्वतःचा तर खूप फायदे होतात. एवढी पावलं चालण्यामुळे चालण्याचे सगळ्यात बेस्ट हा फायदा असतो की आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपण एका स्पेसिफिक पार्टवर लक्ष देतो की बाबा मला मांड्याच कमी करायच्यात, मला पोटच कमी करायचे, मला हेच. जेव्हा आपण चालतो ना तेव्हा आपलं पूर्ण बॉडी एका शेपमध्ये यायला लागते आणि एका शेपमध्ये बॉडी असणं म्हणजे सगळ्यात बेस्ट. तुम्हाला माहिती आहे, मनासारखे कपडे, मनासारखे ड्रेसेस घालता येतात, मनासारखं काय घालायचं ते घालता येतं, मस्त सगळ्यांपुढे वावरायला येतं. सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो असतो भरपूर चालण्याचा, तो म्हणजे स्ट्रेस हार्मोन जे आहेत आपले ते कमी होतात. म्हणजे स्ट्रेस आहे ना तो आपला कमी होतो, एन्झायटी होत नाही. आपल्याला विनाकारण कोणत्याही गोष्टीवर विचार करायला लागतो ना, तो विचार करावा लागत नाही. साखर कंट्रोलमध्ये राहते, शुगर कंट्रोलमध्ये राहते, छाती म्हणजे काय आपण म्हणतो बीपीचा वगैरे त्रास कमी होतो. चालणं सगळ्यात बेस्ट. आणि ज्याला वेळ काढून पहाटेचं चालायला जाता येते त्यानं तर चालावं. आता मला एवढं जमत नाही. मी तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या नाश्त्यानंतरच चालायला जात होते. आता महिन्याचा गॅप पडलाय, आजारपण घरात डेथ झाल्यामुळे मी बाहेर गेलेच नाही. 1.5 किलो माझं वजन वाढलं. मी हेल्दी वेट लॉस केल्यामुळे माझं जास्त वजन नाही वाढलं, हे महत्त्वाचं आहे. तर मला हे सांगायचं की मी 10,000 पावले चालण्याचं चॅलेंज घेणार. आता ही चालायची कशी हे पण मी तुम्हाला माझं सांगते. आता 10,000 पावले म्हणजे 10 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये जवळजवळ 1,000 पावले चालून होतात. 10 मिनिटामध्ये 1,000 पावलं नॉर्मली चाललं तर, मी नॉर्मलच चालते. 10 मिनिटामध्ये 1,000 पावले चालून होतात. आता आपल्याला जर 10,000 पावले चालायचे असतील तर एकतर दिवसातून 10 मिनिट काढायचे, म्हणजे 10 वेळा 10 मिनिट काढायचे, किंवा 20-20 मिनिट चालायचं, म्हणजे 2,000 पावले 2,000 पावले असं 5 वेळा चालायचं, किंवा सकाळी 5,000 पावले, संध्याकाळी 5,000 पावले. जसं जमेल तसं चालायचं, जसं जमेल तसं. एकही तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, लिफ्ट वापरायची नाही, चालत जायचं. तुम्ही मुलाला शाळेत आणायला जाता, चालत चालत जायचं, बसनं नाही जायचं. 12ला शाळा सुटणारे 11लाच घरातून निघायचं, चालत जायचं. जिथं जमेल तिथं चालत जायचं, जिथं जमेल तिथं. अजिबात बसायचं नाही, सारखं सारखं बसायचं नाही.
म्हणजे मी स्वतःच सांगते की मी हे करणार आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना करायचं आहे ना आणि ज्यांना ज्यांना पाहायला आवडेल माझी जर्नी, तुम्हाला पब्लिकली मला दाखवून सुद्धा माझा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल. मी सुद्धा स्वतःला आपण म्हणतो ना एक काय म्हणतो पेपरमध्ये अभ्यास न केल्यासारखं, म्हणजे कुणीतरी मला मॉनिटर करतंय ह्या हिशोबाने मला सुद्धा वजन कमी करताना तुमच्यासमोर माझी जर्नी शेअर करायला आवडेल. ब्लॉग पण शेअर करायला, कारण रोज खाल्लेलं काय खाल्ले ते दाखवलं की तुम्हाला थोडंसं बोर होईल. काय खाल्लंय त्याबरोबर कसं बनवलंय, काय दिवसाचं रुटीन, हे सगळं टाकेल. तुम्हाला पण अंदाज येईल की मी पण तेवढीच घरातली कामं करते जेवढं तुम्ही करता. मीही ऑफिसची ड्युटी करते, मलाही एक मुलगी आहे, मलाही घर सांभाळावं लागतं, मलाही टिफिन करावा लागतो, मलाही फॅमिली आहे. पण त्यातूनच मी कसं मॅनेज करते आणि कसं मी माझं वेट लॉस करते हे तुम्हाला बघायला मिळेल. तर जे जे खरंच मला एवढा कॉन्फिडन्स माझा पण वाढेल ना, तुम्ही कमेंट केल्यावर की हो मी तयार आहे, किंवा तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी बघायला आवडेल, मला सुद्धा माझा खूप कॉन्फिडन्स वाढेल. मला सुद्धा वेट लॉस कमी व्हायला, म्हणजे माझं वजन कमी व्हायला मदत होईल. तर जे कोणी माझ्याबरोबर हे चॅलेंज घेणार आहेत 16 फेब्रुवारी सोमवारपासून, त्यांनी आत्ताच तयारीला लागा. शॉर्ट व्हिडिओज बघा, मी कोणते कोणते ग्रीन टी वगैरे पिते ते सगळे मी प्रोडक्ट तिथे टॅग केलेले आहेत. तुम्हाला ऑर्डर करायचं असतील ऑर्डर करा, तुम्हाला दुकानातून आणायचे असतील तुम्ही दुकानातून आणा. मी जे काय वापरते ते सगळं मी तिथं सांगितलेलं आहे. आणि होता होईल एवढं आत्ता सुरुवात करा, म्हणजे सगळेजण जोडीला असतील तुमच्याबरोबर. मलाही वाटेल की माझ्या जोडीला कोणीतरी आहे, तुम्हालाही वाटेल की मी तुमच्या जोडीला आहे. तुम्हाला माझी जर्नी बघायला आवडेल, मलाही तुमचं कमेंटमध्ये वजन वाचायला आवडेल की आज किती झालं, आज किती. ट्रॅकर करायचं, एक ट्रॅकर कसं ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. डोंट बी वरी. अजून शनिवार आहे, रविवार आहे, आज व्हिडिओ टाकते, अजून 2 दिवस आहेत. मस्त पाहिजे ते बाहेरचं काय खायचंय, कुठलं काय खायचंय ते खाऊन घ्या. ज्यांना वेट लॉसमध्ये यायचं आहे त्यांनी सोमवारपासून अगदी स्ट्रिक्ट असं नाही, पण ज्या पदार्थांची काय आपल्याला शरीराला गरज नाहीये ते पदार्थ मी अजिबात खाणार नाहीये. हा, कधीतरी खाल्ले जातील. जे काय ते मी तुम्हाला शेअर करणार आहे की माझं वजन कसं कमी होते. असं नाही की तुम्ही म्हणायचं मला वेळच नाही भेटत, बाकीच्यांना मिळतो. नाही, बाकीच्यांच्या कमेंट वाचून तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. आणि कमेंट करायची आहे, अजिबात सुद्धा लाजायचं नाहीये. जिथं तुम्ही कमेंट करताय तिथंच तुमचा कॉन्फिडन्स दिसेल की तुम्ही वेट लॉसमध्ये किती, म्हणजे तुम्हाला किती ह्यानं करायचं आहे वेट लॉस. तर हाच होता व्हिडिओ की 10,000 पावले चालण्याचं मी चॅलेंज घेणार आहे सोमवारपासून. आता 2 दिवस काही नाही, सोमवारपासून चॅलेंज घेणार आहे. मला 10 किलो वेट लॉस करायचं आहे. तुम्हाला किती वेट लॉस करायचं आहे ते सुद्धा कमेंट करा. कोण कोण तयार आहे ते सुद्धा कमेंट करा. आणि सोमवारपासून दुपारी 1 वाजता लक्षात ठेवा व्हिडिओ येणार आहेत, शॉर्ट व्हिडिओ. आणि संध्याकाळी 6:30 वाजता वेगवेगळे चॅलेंजेस मी घेणार आहे, ते सुद्धा तुम्हाला कळेल. आणि मी घेणार आहे, तुम्हाला घ्यायचं असतील तुम्हीही घेऊ शकता. मी माझं प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करा, नाही आवडलं तर तुम्ही फक्त जर्नी माझी बघा आणि मला कमेंट करत जा. मलाही आवडेल तुम्ही कमेंट केलेली. लाईक करत जा व्हिडिओला. आपल्या जेवढा रिस्पॉन्स चांगला येतो ना तेवढा कॉन्फिडन्स वाढतो, कारण की वेट लॉस करायचा असेल तर कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. तर हाच होता आपला व्हिडिओ. तर नक्की लक्षात ठेवा आणि आपल्या मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. महिनाभर व्हिडिओ आले नाहीत, खूप दिवस झाले, त्याबद्दल सॉरी. तर हाच होता आजचा टॉपिक की 30 डे 10,000 स्टेप्स वॉकिंग चॅलेंज. थँक्यू, बाय बाय.